सलमान खानची काला हिरण चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर नोटीस 1998च्या काळवीट शिकार प्रकरणावर आधारित असल्याचा दावा। काला हिरण चित्रपटाला सलमान खानने विरोध केलाय। राजस्थान उच्च न्यायालयामध्ये प्रकरण प्रलंबित आहे, त्यामुळे चित्रपटामुळे न्याय प्रक्रियेवरती परिणाम होऊ शकतो हा दावा करण्यात आलाय। तर व्यक्तिमत्वाच्या हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा या नोटिशीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। तर काला हिरण या चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस सलमान खानने बजावली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सुनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, आपण पाहतोय हे 1998चे जे प्रकरण आहे त्यावर हा चित्रपट येणार असल्याचं सांगितलं जाते, मात्र याला सलमान खानने विरोध केलाय, काय अपडेट? चित्रपट निर्माते अमित जानी यांनी काला हिरण नावाचा एक चित्रपट काढण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या चित्रपटाच्या अनुषंगाने सलमान खाननं ही कायदेशीर नोटीस अमित जानी यांना पाठवलेली आहे। 1998च्या काळवीट शिकार प्रकरणामध्ये सलमान खान आरोपी आहे आणि त्याचा खटला राजस्थानच्या उच्च न्यायालयामध्ये अद्यापही प्रलंबित आहे आणि त्यामुळे असा चित्रपट जर आला त्याचा परिणाम हा न्याय प्रक्रियेवरती होऊ शकतो, शिवाय व्यक्तिमत्वाच्या हक्कांचं उल्लंघन सुद्धा होऊ शकतं आणि म्हणून ही कायदेशीर नोटीस जी आहे ती सलमान खानच्या लीगल टीमकडनं चित्रपट निर्माते अमित जानी यांना पाठवण्यात आलेले आहे आणि या चित्रपटाला विरोध सुद्धा करण्यात आलेला आहे। मात्र अमित जानी यांनी सलमान खान आपल्यावरती दबाव टाकण्याचा सुद्धा आरोप केलेला आहे, त्यामुळे या लीगल नोटीस नंतर काला हिरण नावाचा जो काही कथित चित्रपट येणार आहे त्याचं नेमकं पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना परदेश प्रवासाची न्यायालयानं परवानगी दिलेली आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी राज कुंद्रांना परदेश प्रवासाची परवानगी आहे। परवानगीला अंमलबजावणी संचालनालयाकडून विरोध मात्र करण्यात आलेला आहे।